पुढे जाऊ। अयोध्येमधील मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यावरती तब्बल 113 कोटींचा खर्च करण्यात आलाय। राम मंदिराच्या बांधकामासाठी आजवर 1800 कोटी रुपये खर्च झाले। आणखी 670 कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह बांधकामाच्या खर्चाची माहिती जाहीर केलेली आहे। त्यातनं हे आकडे समोर येतात। 2023-24 या आर्थिक वर्षातील वार्षिक हिशेबही विश्वस्त मंडळाने समोर सादर केलेले आहेत आणि ट्रस्ट सप्टेंबरमध्ये आयकर रिटर्न भरणार आहे। गेल्या 4 वर्षांमध्ये भाविकांनी मंदिराला दान केलेले सुमारे 20 किलो सोनं आणि त्याचबरोबर 13 क्विंटल इतकी चांदी आहे। 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये एकूण खर्च हा 850 कोटी रुपये होणार असल्याचा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। राम मंदिराबाबत ही महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे। अयोध्येमधील मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यावरती जवळपास 113 कोटींचा खर्च झाला आहे अशी नवी माहिती समोर येते। तर मंदिराच्या बांधकामासाठी आतापर्यंत 1800 कोटींचा खर्च झालेला आहे। अयोध्येमधील मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला 113 कोटींचा खर्च, तर आणखी 670 कोटींचा खर्च हा पुढील बांधकामासाठी अपेक्षित आहे। याबद्दलचा सगळा लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे आणि त्यातनं ही जी माहिती आहे ती सध्या समोर येते आहे। अयोध्येमधील मंदिरामध्ये जो रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा झाला त्या सोहळ्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करण्यात आलेला होता। मात्र त्याचा नेमका आकडा आता समोर आलेला आहे। तब्बल 113 कोटींचा हा खर्च झाल्याचं यामधनं समोर येतं आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अयोध्येतील राम मंदिरामध्ये जो सोहळा झाला प्राणप्रतिष्ठेचा त्याची बरीच चर्चा झालेली होती आणि त्या सोहळ्यासाठी साधारणपणे किती खर्च येऊ शकेल असे तर्कवितर्क असतानाच आता त्या सोहळ्याचा नेमका खर्च पुढे येतोय। 113 कोटींचा खर्च झाला अशी नवी माहिती। 13 कोटी रुपयाचा खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे। चंपतराय यांनी ही माहिती दिलेली आहे। 16 जानेवारी ही माहिती दिलेली आहे। 16 जानेवारी ते साधारण 22 जानेवारी 2024 पर्यंत हा कार्यक्रम सुरू होता, सोहळा सुरू होता। 16 जानेवारी पासून या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती आणि देश विदेशातील पाहुणे यासाठी आले। त्याचबरोबर रंगरंगोटी असो, लाइटिंग असो, मोठमोठे मंडप असो, पाहुण्यांच्या जेवणाची सोय असो, असा यांचा पूर्ण जो खर्च आहे तो कोट्यावधी रुपयामध्ये पाहायला मिळत आहे। लाईट व्यवस्थेचा जो खर्च आहे विजेच्या त्याच्यासह साऊंड सिस्टीमचा खर्च देखील लाखो रुपये 50 लाखांपेक्षा अधिक दाखवण्यात आलेला आहे। तर एकंदरीत पाहता जर आपण पाहिलं तर 16 तारखेपासून गणेश शास्त्री असो आणि त्यांच्यासोबतल्या इतर सहकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी पूजा केली होती, त्या पूजेचा खर्च देखील आहे आणि 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वतः हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला होता। उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच एका राजकीय स्वरूप याला आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। मात्र या सगळ्यामध्ये आता स्वतः मंदिराच्या ट्रस्टने या संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे आणि या माहितीनुसार 113 कोटीचा खर्च या पूर्ण सोहळ्यासाठी आल्याचं समजतंय। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।